ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं आज नागपुरात चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराचं वेगळेपण म्हणजे हा जो मंच तुम्हाला दिसतोय भला मोठा, या मंचावर कुठलाही नेता बसणार नाही. त्यामुळे एकही सोफा या मंचावर लागलेला नाही. फक्त जी अँकरिंग करणार आहे ती अँकर या ठिकाणी असणार आहे आणि सर्व प्रमुख नेते जे आहे ते मंचाच्या समोर लागलेल्या सोफ्यांवर बसणार आहे. हे बघा, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नेमप्लेट लागलेली आहेत. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, नरहरी झिरवळ. या बाजूला जर बघितलं आपण तर या राष्ट्रवादीचे दुसरे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांचं नेमप्लेट लागलेलं आहे. छगन भुजबळ यांच्या नावाची नेमप्लेट लागलेली आहे. दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, बघा धनंजय मुंडे यांची नेमप्लेट या ठिकाणी लागलेली आहे. अगदी दिलीप वळसे पाटील यांच्या शेजारी ते बसणार. त्यानंतर आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण चिंतन शिबिरामध्ये सर्व प्रमुख नेते मंचाच्या समोर लागलेले जे सोफे आपण बघता, या सोफ्यावर बसून मंचावर जे भाषण आहे ते ज्यांचं भाषण सुरू आहे ते भाषण ऐकणार आहे. जे मंथन होणार आहे ते मंथन ऐकणार आहे. ज्यांचं भाषण असेल तेच त्यावेळेस स्टेजवर जाईल, डायसवर भाषण करेल आणि पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसेल. अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते याच्यामध्ये करण्यात आलं. आपण बघू शकतो 500 लोक बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पहिले 3 सोफे जे आहे ते या ठिकाणी प्रमुख नेत्यांसाठी राखीव ठेवण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब या संपूर्ण चिंतन शिबिराची ती म्हणजे सगळे प्रमुख नेते मंचाच्या समोर लागलेल्या सोफ्यांवर बसणार आहे. स्टेजवर कुणीही बसणार नाही. समोर बसून नेत्यांची भाषणं ऐकणार आहेत. अजितदादासुद्धा खाली बसणार आहे. प्रफुल्ल पटेलसुद्धा या ठिकाणी मंचाच्या समोर लागलेल्या सोफ्यांवर बसणार आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.